नमस्कार मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये वृद्धाश्रमातून एक 92 वर्षांच्या आजींना ॲडमिट करण्यात आलं. तर आजींना ॲडमिट केल्यावर आजी तशा व्यवस्थित बोलत आणि आजी काहीसं त्यांच्याविषयी सांगायला लागल्या. जेव्हा मी जवळ गेले तर आजी त्यांच्या जुन्या आठवणी सांगायला लागल्या. तर मित्रांनो, त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही घटना सत्य आहे आणि त्या आजींनं स्वतः मला सांगितलेली आहे. पण पुढं जे काही सांगतात ते त्या आजीनं तिच्या तोंडून मला सांगितलं होतं. तर आजी सांगत होती की आजीचा स्वभावही तसा खूप बोलका होता आणि आजीला अशी कॉमेडी होती. म्हणजे आजीला हसवायला आणि हसायलाही खूप आवडत होतं. ती 92 वर्षाची आजी पण खूप करामती होती. आजी सांगायला लागली, म्हटली, मला 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. माझी मुलं लहान असताना माझे मिस्टर वारले आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली. मुलं लहान, मीही काय करू शकत नव्हते आणि कर्ज खूप वाढलं होतं. मुलांना शिक्षण द्यायची होते म्हणून मी माझी जमीन विकली आणि नवऱ्याचे 2 ट्रक होते देखील विकले. आणि तेव्हा दुष्काळ पडला होता, त्याच्यामुळं आमच्यावर खूप बिकट परिस्थिती आली. एक टायमिंगचं जेवणही नीट मिळत नव्हतं. माझे मिस्टर वारल्यावरती आमचे हालत खूप बेकार झाली. पण 3 मुलांना मी चांगलं शिक्षण दिलं. तेव्हा मी आजीला म्हणालं, पण आजी, तुमची मुलं आत्ता करतायत काय? तर आजी म्हणाली, एक मुलगा नामांकित बँकेत जॉबला आहे, मुलगी रेल्वेत क्लर्क आहे आणि एक मुलगा गावाला शेती करतो. त्यानं तो गावाला तोही सेटल आहे. तर 3 मुलं माझी अशी व्यवस्थित शिकून सेटल आहेत. तर आजींना म्हटलं, आजी, तुम्ही ज्या वृद्धाश्रमात राहता तिथं तुम्हाला का टाकण्यात आलं? तर आजी म्हणाल्या, माझ्या सुनांना मी घरात नको राहते. सून म्हणते की आजी घरात असेल तर मी इथं राहणार नाही, म्हणून माझ्या मुलानं मला वृद्धाश्रमात टाकलं. तेव्हा त्या आजीला वृद्धाश्रमातून आजीच्या नातेवाईकांना कळवण्यात आले की आजी आजारी आहे. आजी पहिल्या 2-3 दिवसात जेवढं बोलत होती त्यानंतर ती सांगू लागली. त्यानंतर तिची मुलगी तिथे आली. मुलगी तिच्या आठवणी सांगायला लागली. मी सहज त्यांच्या मुलीला विचारलं, तुम्ही काय करता? त्यावर आजींची मुलगी म्हटली, मी रेल्वेमध्ये क्लर्क होते आणि आता मी रिटायर झाले. मला एवढे पैसे आता मिळणार आहेत. आजीनं 3ही मुलांना शिक्षण व्यवस्थित देऊन आज आजी वृद्धाश्रमात होती. मी म्हटलं, तुम्ही आजींना वृद्धाश्रमात ठेवलं आहे, आजींना किती पैसे भरता महिन्याला? तर आजींना महिन्याला 20,000 भरतो. भाऊ अर्धा देतो आणि मी अर्धा देते, असं ती म्हणाली. वृद्धाश्रमात का ठेवलं आहे? तेव्हा म्हणाली, माझ्या वहिनीला हे चालत नाही आणि माझ्याकडेही मी आजी होतं, पण मीही आईला किती दिवस सांभाळणार, म्हणून आम्ही दोघांनी बहीण भावांनी असा विचार केला की पैसे अर्धे खर्च करू आणि आईला वृद्धाश्रमात ठेवू. पण आजीची बिलकुल ही इच्छा नव्हती. आणि वरून ती मुलगी सांगायला लागली, जोपर्यंत आई करती धरती होती तोपर्यंत आई मला लोणचं मसाला सगळं पुरवायची. तेव्हा ती सांगू लागली की आई खूप हुशार आहे आणि खूप सुगरण आहे. आणि नंतर आजीला म्हटलं, आजी, आता तुम्ही बऱ्या झाला आहात, आता यानंतर तुम्ही कुठे जाणार? तेव्हा आजी स्वतः तिच्या तोंडून म्हणाली, मला मुंबईला माझ्या मुलाच्या घरी जायचं आहे. तर आजीला म्हटलं, आजी, तिथं जाऊन काय करणार? माझी नातवंड आहेत, माझी मुलं बाळ, माझा मुलगा तिथं आहे, माझी सून आहे. ती सुद्धा चांगलंच बोलत होती. ती 92 वर्षाची आजीची एक इच्छा होती की मला घरी जायचं आहे आणि ती तिच्या मुलीला डिस्चार्ज द्यायच्या अगोदर वारंवार म्हणत होती की मला घरी घेऊन चला मुंबईला. तेव्हा आजीला ती म्हणाली, हां ठीक आहे, आपण जाऊया. मी सहज आजीला म्हटलं, आजी, तुला आज डिस्चार्ज मिळणार आहे आणि तू कुठे जाणार? तर आजी म्हटली, मी माझ्या घरी मुंबईला चाललेली आहे. तर आजीलाही भ्रमात ठेवलं आणि मुलगीही तिला तेच म्हणाली की आई, तुला मुंबईलाच न्यायचं आहे. तर मी सहज तिच्या मुलीला विचारलं, आजींना तुम्ही कुठे घेऊन जा? तर ती म्हणाली, आता पुण्यात होती वृद्धाश्रमात, आता आम्ही तिला मुंबईच्या वृद्धाश्रमात ठेवणार आहोत. कारण पुण्यात 15,000 घेत होते, मुंबईमध्ये 20,000 घेतात, पण तिथं आमच्या जवळ राहील. पण मी म्हणाले, आजी तर म्हणते घरी जायचं नाही, घरी नेऊन तिला जमणार नाही, कारण वहिनींना चालत नाही. आजी अशी जागेवर आहे आणि वहिनी मग राहत नाही घरी आणि दादाची आणि दोघांची भांडणं लागतात. त्यापेक्षा
तिला वृद्धाश्रमात ठेवायचं हे त्यांचं फिक्स झालं आणि आजीला ते डायरेक्ट मुंबईला घेऊन गेले. आजी मूळची विदर्भाची होती. तिला मुंबईला तिच्या मुलाच्या रूमवर न्यायचं असं सांगून आजीला वृद्धाश्रमात नेलं. मग मी तिला म्हटलं, तुम्ही वृद्धाश्रमात 20,000 घालवणार त्यापेक्षा घरात तिला एक सेपरेट रूम द्या आणि त्याऐवजी एक मेड ठेवा. 20,000 तुम्ही वृद्धाश्रमात देता, त्याऐवजी एक मेड ठेवा आजीला आणि तिला 20,000 पेमेंट द्या. तर ती नको बोलली. तर आजीचं असं म्हणणं होतं की घरी कुत्र्याला जागा आहे, बंगल्यात, तिच्या बंगल्यात, लेकाच्या बंगल्यात कुत्र्याला जागा आहे, पण आईसाठी जागा नाही. शेवटी आजीचं असं म्हणणं होतं, माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात जरी टाकलं असलं तरी वृद्धाश्रमात मला माझ्याच दुःखदायक असे बरेचसे मला मित्र मैत्रिणी माझ्या वयाचे समवयस्क मला भेटले आणि त्यांच्याशी मी हसून खेळून राहू लागले. मला आठवण येते ती फक्त नातवंडांची आणि मुलाचेही मी तेवढेच आभार मानते, कारण त्याने मला हे दिवस दाखवले. आज तुम्ही विचार करा, आज आजीनं जर मुलांना एवढं शिकवलं नसतं तर तो मुलगा नामांकित बँकेत तो मुलगा जॉबला होता आणि मुलगी ही तिचे रेल्वेत क्लर्क होती आणि ती रिटायर्ड होती. म्हणजे दोघंही गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते आणि जो गावाकडे शेती करत होता तोही आईला न्यायला तयार नव्हता. तो म्हटला, तुम्ही दोघं एवढे चांगल्या सर्व्हिसला असताना मी का आईला सांभाळायचं, असा तो म्हणाला. म्हणजे विचार करा की इथं तिघांमध्ये आईची वाटणी होऊ लागली. पण मुलांनी हा विचार केला नाही की आई जेव्हा चालती फिरती होती तेव्हा तिनं गावची शेत जमीन विकून, जे काही नवऱ्याची प्रॉपर्टी होती ती विकून मुलांना योग्य ते शिक्षण दिलं. त्याच वयात जर मुलांना ते शिक्षण मिळालं नसतं तर आज ते तेवढ्या पोस्टवरती नसते आणि ते असंच छोटी मोठी कामं करत असती. आणि मग हा पैशाचा माज कोणाला येतो, तर मग तुम्ही कशासाठी वृद्धाश्रमात ठेवता. आणि शेवटी ती आजी मुंबईच्या वृद्धाश्रमात वारली, कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावरती 8 दिवसात आजीची मृत्यू झाली आणि ती वृद्धाश्रमातच मेली. शेवटी आईची एकच इच्छा होती की मला मुलाच्या घरी जायचे, ती सुद्धा त्या मुलाने पूर्ण केली नाही. मग मुलगा कुत्र्याला घरात तो त्याला सेपरेट रूम देतो, ते कशासाठी. तुम्ही वृद्धाश्रमात आईला ठेवून गोरगरिबांना दानधर्म करता आणि मग आईची शेवटची एक इच्छा तुम्ही पूर्ण नाही का करू शकत. तुम्ही आईला घरात एक कोपरा नाही का देऊ शकत. तुम्ही वृद्धाश्रमात 20,000 पे करताय, मग तुम्ही एक मेड लावून तिची सेवा नाही का करू शकत. तुम्हीही उद्या म्हातारे होणार आहेत, तुमची मुलं जर तुमच्याशी असवली तर तुम्हाला कसं वाटेल. ही घटना सत्य आहे आणि स्वतः त्या आजीनं तोंडून सांगितलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ऐकून ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.